लक्ष द्या, मेकॅनिकल थर्ड इयर. अ ट्रान्समिशन शाफ्ट इज सपोर्टेड. नेक्स्ट प्रॉब्लेम मित्रांनो त्याच टाईपचा. अ ट्रान्समिशन शाफ्ट इज सपोर्टेड ऑन टू बेरिंग्स विच आर 1 मीटर अपार्ट. दोन बेरिंग आहे 1 मीटर अपार्ट. लक्षात दे चुपचाप. 1 मीटर अपार्ट. डिस्टन्स किती यांचा 1 मीटर अपार्ट. 1 मीटर अपार्ट. वन मीटर अपार्ट. इथून ते इतका डिस्टन्स किती आहे 1 मीटर. 1 मीटर अपार्ट. हे झालं. नंतर power is supplied to the shaft by means of flexible coupling which is located to the left of the left hand bearing. The power is transmitted from one shaft by means of a belt pulley the 250 mm diameter which is located at a distance of 300 mm from the left hand bearing. ही लेफ्ट हँड बेरिंग पासून 300 mm. इथून इतकं 300 mm. इथं काय पुले 300 mm. इथून ते इतकं 300. आलं लक्षात. इथून ते इतकं 300 mm वर पुले हे काही नाही. आता मग हे किती झालं 700 mm. हे किती हुआ 700 mm. आता काय म्हणला तो विच इज लोकेटेड ॲट अ डिस्टन्स झालं. द मास ऑफ द पुले इज 20 kg. मास ऑफ द पुले दिलेलं आहे 20 kg. म्हणजे वेट किती घ्यायचं 20 × 9.81. केजीला न्यूटन मध्ये करायचं तर 9.81 ने मल्टिप्लाय करायला. अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही 10 न्यूटन घेतलं तरी चालतं. मार्क भेटतील. जर 10 न्यूटन घेतलं तरी मार्क भेटतील. ठीक आहे 9.81च घ्या तर एक्झॅक्ट होऊन जाते. आले 192 पॉईंट. 192 पॉईंट किती येतं 196 पॉईंट. 196 पॉईंट न्यूटन. 196.2. आता बघा मित्रांनो द रेशो ऑफ बेल्ट टेन्शन इज T1/T2. 2:1 म्हणजे 2. 2:1 म्हणजे 2. द बेल्ट टेन्शन ऍक्ट्स वर्टिकली डाउनवर्ड. ठीक आहे. द शाफ्ट इज मेड अप ऑफ FE 300. जर हे नसतं दिलं आता हे ब्रॅकेट मध्ये दिलंय म्हणून तुम्ही वाचले पण हे नसतं दिलं तर तुम्हाला कळावं लागलं असतं FEE म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस. आणि नुसतं असं पण देऊ शकतं हे न देतं. FEE तुम्हाला डेसिग्नेशन शिकवलेलं आहे. FEE 300 न्यूटन पर m². जर असं पण दिलं तरी ते अल्टिमेट स्ट्रेस सॉरी यील्ड स्ट्रेस. कोणती ती यील्ड स्ट्रेस SYT म्हणजे यील्ड स्ट्रेस. त्याला फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलेलंच असणार 3. तर मग सिग्मा टी काढायचं SYT अपॉन FOS. खूप छान प्रॉब्लेम आहे. 300 भागिले 3 100 न्यूटन पर एम. डिटरमाइन द शाफ्ट डायमीटर इफ द पॉवर किती दिलेली आहे पॉवर ट्रान्समिटेड इज 10 किलोवॅट. आणि इकडे बघा मित्रांनो थेरीनुसार काय असतं माहिती का ह्याच्या अर्धी डायरेक्ट ना शेअर स्ट्रेस असतं. तर डायरेक्ट टाऊ किती घ्यायचं 50 न्यूटन पर एम. तर टाऊ दिलेलं नाही कुठंच का दिलेलं आहे नाही. इकडे बघा ही टेन्साईल स्ट्रेस आहे ना. आता पॉवर 10 किलोवॅट 10 × 10⁻³ वॅट. त्यात बरोबर तसंच घेतलं ना 50. बघा इकडे नंतर फॅक्टर ऑफ शिफ्ट झालं. आता हे एन किती आहे मित्रांनो 360 RPM. एन किती आहे 360 RPM. आता थोडं प्रॉब्लेमला वरी टाकतो. बघा मित्रांनो एवढं कळालं. आता काय करायचं आपल्याला मागच्या प्रॉब्लेम सारखंच सगळ्यात पहिले टॉर्क काढावं लागेल. टॉर्क काढायचे. काय नो P = 2π NT/60.
2 पाय NT बाय 60. तर P into 60 divided by 2 पाय N is equal to T. तर T is equal to P किती आहे 10 into 10 raised to power 3 into 60 divided by 2 into पाय into 360 किती आहे ती टॉर्क 265.25 into 10 raised to power नाही काही नाही न्यूटन मीटर म्हणजेच टॉर्क इज इक्वल टू 265.25 इंटू 10 raised to power 3 न्यूटन एम एम. इथं टेन्शन बद्दल सांगितलेलं आहे पण टेन्शनचं घ्यावं लागेल. आता इकडे बघा टी इज इक्वल टू काय असतं T1 मायनस T2 इंटू आर. टी इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू आर. टी किती आहे 265.25 इंटू 10 raised to power 3. हा तुम्हाला रेशो नुसार T1 इज इक्वल टू 2T2 2T2 आहे ना तर मग 2T2 मायनस T2 इंटू रेडियस किती दिलेली डायमीटर किती पुल्याचं 250 mm. किती डायमीटर आहे 250 mm. तर 250 mm. तर 250 ला डायरेक्ट मी डिवाइडला पाठवतो 250 2T2 मायनस T1 सिंगल T2 सॉरी 2T2 मायनस T2 सिंगल T2 तर T2 किती येतं बघा किती येतं बघा 5 सांगा 1000 1000 1100 1061 1061 पॉइंट बीट काही नाही न्यूटन. हा T1 इज इक्वल टू 2T2 2 इंटू 1061 2000 122 न्यूटन 2122 न्यूटन. मग नंतर वेट ऑफ द पुले टोटल वेट ऑफ द पुले काय राहील वेट ऑफ द पुले प्लस T1 प्लस T2 सारख्या सारख्या टाईपचे प्रॉब्लेम नीट सोडवायचे मित्रांनो त्यावेळेस जमायला लागतं. अलग हा वेट ऑफ द पुले किती दिलेलं आहे 196 आता काढला आपण 20 इंटू 9.81 0.2 T1 किती मित्रांनो T1 आहे 2122 आणि हे किती आहे 1061 किती येतं टोटल 3379 न्यूटन. नाव एम डब्ल्यू ए बी बाय एल WP लिहू आपण 3379.2 बघा मित्रांनो ए आणि बी पुन्हा दाखवतो ए किती आहे 300 हे 300 आणि बी 700 आणि हे 1 मीटर म्हणजे 1000 mm लेंथ. हा इकडे बघा हे 300 इंटू 700 डिवायडेड बाय 1000 किती येतं हे 700.63 इंटू 10 raised to power 3 न्यूटन MM मध्येच येणं आहे न्यूटन MM समजलं इथे डायरेक्ट न्यूटन MM मध्ये काढलं. हा नंतर एम आलं नंतर लक्ष दे रे पहिले TE इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. बघा KM KT दिलेलं आहे का पाहायचं बरं KM KT दिलेलं नसलं तर घ्यायचं नाही इथं KM KT ची व्हॅल्यू दिलेली असते. हा ते जर नाही KM KT काय मी तुम्हाला पुढच्या प्रॉब्लेम असं आलं टीई टीई ची व्हॅल्यू टीई इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एम किती आहे 709.63 इंटू 10 raised to power 3 चा होल स्क्वेअर.
बघा मित्रांनो, इथं आपलं डायमीटर जे मी डायरेक्ट डायमीटरच घेतलं, रेडियस घेतली नाही. 250 घेतलं. आपण काय करू, प्रश्न चेंज करून टाकू. हा, डायमीटर 500 mm करू. डायमीटर काय करू मित्रांनो, 500 mm. तर मग रेडियस किती येईल, 250 mm. आलं लक्षात? हा, रेडियस किती येईल, 250 mm. कारण की ते थोडं पूर्ण प्रॉब्लेमची वाट लागल. इथं चुकून काय केलं मी, रेडियस 500 250 mm डायमीटर दिलं, तर रेडियस जशीची तशी 250 घेतली. मग काय करतो मी आता, प्रश्नातला डायमीटर चेंज करतो मित्रांनो. बाकी कुठं फरक पडत नाही त्याला. आलं लक्षात? तर इकडे बघा, प्रश्नात डायमीटर लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट मारताना 500 mm. 250 mm नी तुम्ही घरी करा. 250 mm नी तुम्ही प्रॉब्लेम घरी करा. आलं लक्षात? तर आता बघा, इथं किती येतं? हा, टी टी किती आहे? टी किती आहे मित्रांनो? 265.25 इंटू 10⁻³ चा होल स्क्वेअर. 757.58 इंटू 10 न्यूटन न्यूटन एम. हे झालं टी. तर टी झाल्यास काय करावं लागतं, टीई इज इक्वल टू π/16 इंटू टाउ डी क्यूब. टाउ इंटू टी इंटू क्यूब. टाउ त्याच्यात 50च घेतलं ना, एक ना 50च लिहा ना. टाउ किती घ्यायचं, 50. मी कसं घ्यायचं सांगितलेलं आहे, त्याला बाय 2 करायचं सिग्मा टीला. हा, तर 16 टीई डिवायडेड बाय पाय इंटू टाउ इज इक्वल टू टी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 16 टीई किती आहे, 757.58 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू 50. हा, किती येतं, 42 mm. आता इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये काढू. हा, इक्विव्हॅलेंट बेंडिंग मोमेंट मध्ये काय मित्रांनो, हे एम ई हाफ ऑफ एम प्लस टीई हाफ ऑफ एम किती आहे, एम सांगा फास्ट. एम किती मित्रांनो आपल्याकडे, 709.63 इंटू 10⁻³ 709.63 709.63 इंटू 10⁻³ आणि इक्विव्हॅलेंट टॉर्क किती आहे, इक्विव्हॅलेंट टॉर्क किती आहे, दरवाजा लावा रे पटकन, दरवाजा पटकन. इक्विव्हॅलेंट टॉर्क किती आहे, इक्विव्हॅलेंट टॉर्क बघा. हा, इक्विव्हॅलेंट टॉर्क बघा मित्रांनो, इक्विव्हॅलेंट टॉर्क किती दिले, 757 757.58 इंटू 10⁻³. हा, झालं. 733 पॉइंट इंटू 10⁻³ न्यूटन एम एम. हे झालं एमई. आता काय करायचं, एम ई इज इक्वल टू π/32 इंटू सिग्मा बी इंटू डी क्यूब. तर 32 एमई डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा बी इज इक्वल टू डी क्यूब. तर डी क्यूब इज इक्वल टू 32 इंटू 733.60 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय पाय इंटू सिग्मा बी 100 42 झालं. हा, बघा एवढं लिहून घ्या फास्ट.